राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात। आता सुद्धा मुंडे हे चर्चेत आलेत आपल्या सरकारी बंगल्यामुळे। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन अनेक महिने उलटले, मात्र अजूनही सरकारी निवासस्थान असलेला सातपुडा बंगला त्यांना काही सोडवेना। 5 महिन्यानंतरही बंगला रिकामा न केल्यानं मंत्री छगन भुजबळ सध्या वेटिंगवरती आहेत। आपली प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी मुंबईत राहणं आवश्यक असल्यानं बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं। मात्र गेल्याच वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना गिरगाव चौपाटीवरती असलेल्या आलिशान फ्लॅटचा उल्लेख केला होता। मुंबईत 4 BHK फ्लॅट असूनही धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान सोडायला तयार नाहीत, यावरून आता चर्चा रंगली आहे। गिरगाव चौपाटीवरती SN पाटकर मार्गावरती वीर भवन नावाची 22 मजली इमारत आहे। या इमारतीमध्ये 9व्या मजल्यावरती धनंजय मुंडे यांचा आलिशान असा फ्लॅट आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे। विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रातच याची माहिती त्यांनी दिली होती। डिसेंबर 2023 मध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या नावे 16,50,00,000चा हा फ्लॅट खरेदी केला गेलाय। धनंजय मुंडे यांच्या नावे असणाऱ्या गिरगाव चौपाटीवरील या घरात सध्या कुणीही राहत नाही। घर खरेदी केल्यापासून हे बंदच आहे। नूतनीकरणाचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येतंय। जवळपास 2150 चौरस फुटाचा हा 4 BHK फ्लॅट आहे। मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला काही सोडवत नाहीये। धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला मंत्रिपद गेल्यानंतरही तब्बल 5 महिने वापरला, त्यामुळे त्यांना आतापर्यंत 42 लाखांपेक्षा जास्त दंडही भरावा लागला। ही दंडाची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माफ करू शकतात, पण मंत्रिपद गेल्यानंतरही इतका काळ धनंजय मुंडे यांनी बंगला सोडलेला नाही। त्यांनी दंडाची ही रक्कम अद्याप भरलेली नाही, अशी माहिती समोर येते। मुंबईत इतर कुठेही घर नाही आणि सध्या उपचार सुरू असल्यानं मुंबईत राहणं आवश्यक आहे, त्यामुळे सरकारी निवासस्थान सोडलं नाही असा दावा काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी केला होता। तर दुसरीकडे मुंबईत गिरगाव चौपाटीवरती फ्लॅट असणारे धनंजय मुंडे यांनी यावरती मात्र मौन बाळगलं। त्यामुळे आता तरी धनंजय मुंडे हा सरकारी बंगला सोडणार का आणि छगन भुजबळांकडे हा बंगला सुपूर्द करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।